नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. ज्या विद्यार्थ्यांना असं वाटतंय की मला आता 11वीतून इयत्ता 12वीमध्ये दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घ्यायचा आहे, खूप इच्छा आहे, परंतु त्याच्याकडं त्याचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड नाही आहे. मग फॉरगॉट पासवर्डमध्ये जातोय, त्यामधून प्रयत्न करतोय, परंतु तिथूनही काही त्याला यश मिळत नाही. मग अशा विद्यार्थ्यांनी की ज्यांच्याकडं पासवर्ड नाही आहे, लॉग इन आय डी नाही, त्यांनी 2 पद्धतीनं काम करायचं आहे. एक, संबंधित इयत्ता 11वी जिथं शिकत होता किंवा त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही उपप्राचार्यांना भेटायचं आहे. त्यांना ही तुमची समस्या सांगायची आहे. आता समस्या सांगितल्यानंतर समस्या सांगायची काय की लॉग इन आय डी आणि पासवर्ड नाही आहे, तो मला मिळवून द्या. मग ते स्वतः त्यांच्या मोबाईल नंबरवरून व्हॉट्सअप जे त्या विभागाचे जे काही 8 विभाग असणारे आहेत, त्यांचे जे काही तांत्रिक सहाय्यक असणारे आहेत, त्यांचे व्हॉट्सअप नंबर त्यांच्याकडे असणारे आहेत. ते माहिती तुमची काय पाठवतील तर तुमचं पूर्ण नाव, 10वीचा एक्झाम सीट नंबर असेल, 11वीतून 12वी कॉलेज बदल आणि खाली आय डी पासवर्ड मिळणे बाबत, एवढंच कंटेंट एका विद्यार्थ्याचा ते व्हॉट्सअप करतील आणि काही वेळानंतर तुम्हाला ते त्यांच्याकडे आलेलं पाहायला मिळेल. हा एक मार्ग. किंवा ते तुम्हाला सांगतील की हे व्यक्ती आहे, यांचं नाव, हा त्यांचा व्हॉट्सअप नंबर तुम्ही सेव्ह करा आणि तुम्ही तुमच्या मोबाईलवरनं ही माहिती पाठवा. असं जरी केलं तरी चालू शकतं. तुम्हाला लगेच तुम्हाला काही वेळामध्ये तुम्हाला याचं उत्तर म्हणजे पासवर्ड आणि आय डी, पासवर्ड नवीन तुम्हाला निश्चित मिळणारा आहे. आय डी तुमचा तो ॲप्लिकेशन नंबरच असणारा आहे, त्यामुळे काही फारशी अडचण येणार नाही. म्हणजे हा सोपा मार्ग आहे, तो तुम्ही कॉलेजमध्ये जाऊन करावायचा आहे. आता इथून पुढचे जे व्हिडिओ असणारे आहेत या 11वीतून 12वीसाठी, त्याचे छोटे छोटे व्हिडिओ हे निश्चित तुम्हाला पुढच्या येणाऱ्या काळामध्ये पाहायला मिळतील. तूर्त आपण इथं थांबूया. धन्यवाद.